संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च महिना वितरणासंदर्भात महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचे आहे, शेवटपर्यंत पाहणे गरजेचं आहे। त्यासोबतच महत्त्वाची सूचना, चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वाची माहिती मार्च हप्ता वितरणासंदर्भातली। तर या ठिकाणी पहा, मार्च महिना हप्ता वितरण करण्यासंदर्भातली माहिती आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्येच मिळालेली होती। फेब्रुवारीमध्ये सांगण्यात आलेलं होतं की मार्चच्या हप्त्याला परवानगी देण्यात आलेला आहे। अंदाजितपणे मार्चचा हप्ता लवकर वितरित केला जाईल। काही व्यक्तींच्या माध्यमातून 5 ते 6 तारीखसुद्धा देण्यात आलेली होती, परंतु आपण या अगोदरही बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 5 ते 6 तारखेला मार्चचा हप्ता येणं शक्यता खूप कमी होती आणि तसंच झालेलं आहे। कारण अर्थसंकल्प सादर होत आहे, बजेट सादर होत आहे, सर्व बजेट सादर होत आहे आणि त्यामुळे त्या 5 ते 6 तारखेच्या गोंधळामध्ये लाभार्थ्यांना हप्ता वितरित होण्याची शक्यता खूप कमी होती। त्यामुळे हप्ता जमा झालेला नाही हे तर क्लिअर झालेलं आहे, परंतु आता अर्थसंकल्प सादर झालेला आहे, सर्व प्रोसेस ओके झालेली आहे। आता मात्र निराधार बांधवांना हप्ता वितरण करण्याची कुठलीच अडचण नाही, सर्व अडथळे दूर झालेले आहेत। लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणं अपेक्षित आहे। पहा, अंदाजितपणे 10 तारखेच्या आसपास म्हणजे 10 तारखेच्या नंतर ही प्रोसेस सुरू होताना आपल्याला दिसण्याची शक्यता आहे। याचाच अर्थ काय आहे, आज किंवा उद्यापर्यंत पोर्टलवरती मेसेज पडेल किंवा GR पडेल आणि यापैकी कोणतीही माहिती आली तर लगेच तुम्हाला मी कळवणार आहे चॅनलच्या माध्यमातून। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आहे त्या योजनेतील लाभार्थ्या म्हणजे निराधार संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना, तुमचे UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक करून घ्या। तुम्हाला तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत सूचना देण्यात आलेल्या आहेत। इथून पुढे लॅब व्यवस्थितरित्या सुरळीतपणे चालू ठेवायचा असेल तर आधार कार्ड आणि UDID कार्ड लिंक करून घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर दिव्यांग सहाय्यता पोर्टलवर देखील तुमची नोंदणी करून घ्या।